राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब. प्रफुल्ल पटेलांकडून घोषणा करतात सर्व आमदारांकडून हात वर करून समर्थन. शिंदेंविरोधात लढाई लढायची असल्यास स्वगृही या. संजय राऊतांची गणेश नाईकांना खुली ऑफर. तर राऊतच ठाकरेंना जय महाराष्ट्र करून काँग्रेसमध्ये जाणार. भाजपचा पलटवार. एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा. सामनातील लेखानंतर संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका. तर देशपांडेंना गांभीर्यानं घेत नाही पेडणेकरांचा टोला. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत गोंधळ. अमेय घोलेंच्या शिवसेना गटनेतेपदी निवडीच्या घोषणेच्या वेळी गदारोळ. तृष्णा विश्वासराव किशोरी पेडणेकरांमध्ये झुंपली. दालनात पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावणार. मालेगावच्या उपमहापौर शान हिंद यांचं विधान. तर हिंमत असल्यास फोटो लावून दाखवा भाजपचा इशारा. प्लंबर असो वा वायरमन तो हिंदूच हवा. पेट्रोल 200 रुपयांवर गेलं तरी चालत जाईल. अभिनेता शरद पोंक्षेंचा बॉयकॉट मुस्लिमचा नारा. अब्दुल सत्तारांच्या दर्शनानंतर गोमूत्र शिंपडून मंदिराचं शुद्धीकरण. सिल्लोडच्या आंबेगावातल्या मंदिरातील प्रकार. मांसाहार करून मंदिरात दर्शन घेतल्याचा सत्तारांवर आरोप. अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विभागाकडून अनेक शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रांचं वाटप. शाळांकडून लाखो रुपये घेतल्याचा काँग्रेसचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी प्रक्रियेला स्थगिती दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. राज्यात सोयाबीन दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल. 6,000वरून दर 5,000च्या खाली. सरकारचं आयात निर्यात धोरण चुकीचं असल्याचा आरोप.